मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची विचारधारा गावोगावी पोहोचून संघटनात्मक ताकद वाढवा असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय। मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे घाटगे यांच्या घर वापसीबद्दलच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला। भविष्यात महायुती म्हणून काम करताना घाटगे आणि मुश्रीफ यांची वाटचाल कागल तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने लक्षवेधी असणार आहे। अखेर बऱ्याच चर्चेनंतर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज भाजपात प्रवेश केला। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत घाटगे यांनी पुन्हा कमळ असलेला भगवा स्कार्फ गळ्यात परिधान केला। समरजितसिंह यांच्या बरोबरीनं अखिलेश राजे घाटगे, वीरेंद्रसिंह राजे घाटगे, कागल पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले, बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, कैलास जाधव, संभाजी फराकटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। भाजप एका विचारधारेवर काम करत असल्याचं सांगून ग्रामीण भागात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवावी असं आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। मागे काय झालं, कशासाठी झालं हे विसरून नव्या जोमानं काम करूया असंही चव्हाण यांनी सांगितलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असलेले समरजितसिंह घाटगे यांच्या रूपानं भाजपला एक चांगलं नेतृत्व मिळालं आहे। जिल्ह्यात भाजपची विचारधारा अधिक ताकदीनं पोहोचवण्यासाठी ते काम करतील असा विश्वास नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला। तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली हे भाग्याचं असल्याचं समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केलं। नोव्हेंबर महिन्यात नामदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत कागल नगरपालिकेसाठी युती झाली। त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जिंकली। खासदार धनंजय महाडिक यांच्या साथीनं जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काम केलंय। यापुढेही त्याच ताकदीनं काम करू आणि पक्षानं सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक युवराज पाटील, सुनील मगदूम, राजे बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र घोरपडे, संचालक MP पाटील यांच्यासह सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।